आता बाई बाई किती थंडी सुटली व माय, मरणाची थंडी सुटली व माय. हाव ना बाई, बर्फ ढासायला वाटतं म्हणते बाई तिकडं पश्चिम महासागरात बर्फ ढासायला म्हणून थंडी सुटली वाटतं बाई. मी माझ्या जन्मात एवढी थंडी पाहिली नाही लगे. केव्हा बाई आहो, मी म्हणत होते थंडीचं तर आहे बाई, लयच वाढली थंडी. मी म्हणत होते आपण बुलढाण्याच्या बाजारात जाऊन ना रविवारी, मला ना शटर घ्यायचंय, 2-3 ब्लँकेट घ्यायचे. मागच्या वर्षी 2 आणले होते मी 300 रुपयात. लय नादर भेटते हो, लय चांगले असते म्हणते बाई बाजारात रविवारच्या दिवशी. हे सांगा तुम्ही. अहो काय सांगता दोंडाबाई, इथं पैसे कुठे आहे व माय. तुम्हाला सांगते, मी लाडक्या बहिणीच्या आशावर बसले, कधी भेटते काय माहिती बाई. 2100 रुपये भेटते म्हणून अजून 1 रुपयाचा पत्ता नाही. आणि काही न्यूजवर पाहिलं, मोबाईलवर पाहिलं, ते लोक शिल्लकच सांगते, हे कागदपत्र जोडा आणि हे बंद झालं आणि ते बंद झालं. शिल्लक तर सांगू राहिले ना बाई. लगे कधी भेटते काय माहित. पैसे जर भेटलेत लगे नक्की येईन व माय मी लगे. मला पण घ्यायचंय व स्वेटर घ्यायचंय, मॅचिंगला स्वेटर घ्यायचंय आणि पिंटेल पण घ्यायचंय. दोघाला स्वेटर घ्यायचंय. आलं 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 मैदानात. ओ माय गंगा बाई, काय बघ गंगा, काऊन अशी कुसकुस करून राहिली? काय झालं पिन्ना? तुम्हाला का अशी खबर सांगणार आहे की सगळ्याची तुमची थंडी निघून जाणार आहे? लय भारी खबर आहे, लय चुकल खोर खबर आहे, लय भारी चुकली होणार आहे आपली आता. सांग ना मग, तर सांग कवा सांगती. आता लोक का उठून जायची येळ आली, झोपायची येळ झाली. अहो बाई हो, अशी गोष्ट आहे की तुम्हाला सांगते की शांताबाईचा पप्प्यानं पार्वताबाईच्या चिंगल डोळा मारला म्हणते. पार्वताबाई मरणाची सकाळी भांडून गेली शांताबाईला. लगे अशी भांडली, मस्त पायासारखा सीन होता. तुम्हाला काय सांगा. तुम्ही कुठे तयार होत्या कांताबाई? कुठे तयार होत तुम्ही? आत्ता माय बाई, हा असं आहे का? म्हणूनच म्हटलं पार्वती रामाच्या पाऱ्यात इकडच्या गल्लीत येताना मला दिसली होती. मी खिडकीतून पाहिलं होतं, पण बाई मला तर काही आवाज नाही आला बाई भांडणाचा. बरं बाई काही खरंच आहे ना, काही म्हणू नको बरं गंगा. चबऱ्या लावू नको, चबरपणा करू नको. आव काकू, मी कशाला तुम्हाला खोटं बोलून. मी आपल्या कानान जे ऐकलं, डोळ्यानं जे पाहिलं आणि मला जे वातावरण वाटलं ना, 100% वाटलं तर तुम्ही शांताबाई विचारा. शांताबाईचं तुमचं पक्क आहे म्हणून तुम्ही इथलं ये नका करू लगे. आणि पप्प्यानं डोळा मारला म्हणते डोळा. मी आता असं ऐकलं, मला तर असं बाहेरून खबर लागली की पार्वताबाईचा प्लॅन आहे म्हणते बाई. पप्प्याला चिंगीच्या गगळ्यात गुतून द्यायचं म्हणते. असं काहीतरी प्लॅन आहे म्हणते बाई. म्हणून डोळ्याचं ये, डोळ्या मारायचं काहीतरी अशी खबर आहे बाई. असं ऐकलं आपण. हो बघ काकू, खरंय बघ. मी आपण आपल्या डोळ्यानं ऐकलं. शांताबाई ना आज आली का थंडी, मरणाची थंडी. रोज गप्पा सांगायला, सगळं काम करायला शांताबाई पुढे असती. आज बिलकुल नाही आली. असंच पाहिजे शांताबाईला. तिचा पप्प्या मरणाचं डेंजर पोरं आहे, ती तुम्हाला माहित नाही, लय चपर आहे. कशाला तुम्ही तुमच्या मावस बहिणीच्या कोणाच्या नात्याच्या पोरीच्या भांड्यात पडता. चांगलं नाही, ती बाई चांगली आहे, पण ते पोट्ट चांगलं नाही बाई. तुम्हाला माहित नाही, लय बेकार ते पोरग. 12 गावचं पाणी पिणार पोरग आहे ते. बाई मी आता असं ऐकलं की ती पोरगी चांगली नाही बरं. खरंच त्या पोरीला सगळ्या गावात पोबाटा व्हायले. ती पोरगी माग 6 महिने पळून जायला होती एका पोरासोबत. आपल्याला आहे का? आपण म्हणतो शांताबाई अशी पोरगी करते का? बिलकुल करत नाही शांताबाई. सोनं तरी त्याला पार्वताबाई ना. काय पार्वताबाई गप्पा नाक लावून गप्पा करण. असं तसं भांडायला भांडायला आली पोरगी. पोरानं डोळा मारला. निची पोरगी 6 महिने एका दुसऱ्या पोरासोबत जाहीर होती ना पळून. तिला म्हणा पुरूप दाखव, पुरूप डोळा मारला का नाही तर. काय बाई चांगलं पोरग आहे ते पप्प्या. आपण पाहत नाही का रोज सज्जन पोरग आहे. तुम्हाला काय पोरं आहे म्हणा आजकालचे, बिघडून राहिलं, वळण चांगलं नाही. पण बाई मला तर असं वाटू राहिलं काहीतरी याच्या मागं मोठं शाळा दिसती. पार्वताबाई देत असन तर गळ्यात गुंतून देत असन शांताबाईच्या देशा. काय सांगता? असू शकतो हो बाई असं. कारण की खरंच ती पोरगी काही चांगली नाही बरं बाई. आपण काही कोणाच्या पोरीला नाव नाही ठेवत, पण जे आपण पाहिली आपल्या डोळ्यात एकत ते म्हणू. असू शकतो बाई. पण पार्वताबाई सज्जन आहे ती बाई, असं खोटं नाटक करणार नाही. त्या बाई पटत नाही पोरगी तशी आहे म्हणून. पण पोरीला पण आता चांगलं तिनं वळण लावलं. आता 1 वर्षापासून चांगली राहू राहिली. मागच्या वर्षी गेलती नव्हती पण.
पोरं लोक आहे का वाटत तिला पाहिलं काही जमत नाही वाटतं. गावातले लोक पण असे पुंगी सोडून देते. बाई लय अवघड आहे माहिती लेकीच्या जातीचं. हा बाई, जोपर्यंत लेकी जातीचं लग्न होत नाही तोपर्यंत टेन्शनच राहतं बाई. काय बाई लेकीच्या जातीचं अवघडच आहे. पण बाई पार्वताबाईची खर्चच कमाले हो माय, खर्चच कमाले. किती सहन करते हो माहिती बाई. आणि मरणाची राब राबते. पोरीनं नाकाल काळं लावलं तरी पण बाई बाईनं सगळं पोरीला हे केलं, घरात ठेवलं, चांगलं वळण लावलं बाई. नाही तर एखादे दुसरे असते घरात घेतलं नसतं हो माय लगे पोरीला. ते कर बर बाई मंदाबाई, खरंच पार्वताबाई चांगली बाई आहे. पण ती पोट्टी तशी निघली काय करता. पण बाई इकडं रिकामं काम व्हायचं दिसतं ना. शांताबाईचा पप्पे बाई मला नाही वाटत बाई शांताबाई ते चिंगिलकरण म्हणून. 100% सांगते शांताबाई चिंगिल करतच निसून म्हणून. बाई आता तर मग लई मजा आहे बाई पाहायला आपल्याला. गप्पाला चान्स नाही, गप्पाला विषय एक अजून एक विषय वाढला. आणि मी आता ऐकलं होतं ती मागच्या गल्ली ती सरलाचं पोरगा पण त्या एका दुसऱ्या पोरीसोबत पळून गेला म्हणते बाई. असं ऐकलं बाई, असं काहीतरी आहे म्हणते बाई. हो बाई मला तुम्हाला सांगा ध्यानातच नाही राहिलं बाई. आपलं डोकं ना असं ध्यानातच नाही राहू राहिलं बाई. खरंच ना त्या सरलाचं पोरगं ती खालच्या वाड्यातली पोरगी म्हणते बाई. हां त्या पोरीसोबत पळून गेला बाई. आणि ती पोरगी 18 वर्षाची पण नाही म्हणते. 18 वर्षाची नाही, याच्यावर केस होईना असं काहीतरी म्हणते बाई. त्या पोरीच्या बापानं केस टाकली म्हणते याच्यावर. बाई काय बाई लेकरं लय अवघड जमाना निघला हो मा. लेकरं सांभाळणं म्हणजे हात जोड नाही रे बाळा. बापा लय अवघड आहे रे बापा. हो बाई गाव लय बिघडलं हो माय. पोरी मोबाईलमध्ये पाहते आणि तसंच करतं. आणि त्याला सैराटच वाटतं बाई जीवनाला. त्याला वाटतं सैराट करा. सैराटचा कधीच सैराट चांगला होत नाही ना. चांगला होत नाही. पण त्याला काय सांगा आपलं लय जमाना अवघड आहे हो माय. बाई मला तर लगेचलं टेन्शन आलं माय. मी लय गरीब आहे. मग आपले लेकरं मग पोरग पोरी मला तर असं चिंता वाटते. मला कधी कधी रात्यात झोप नाही येत हो माय लगे. कसं सांभाळ लेकरायला काय करा. ते खरं आहे बरं बाई. आजकाल पहिला प्रत्येक पोराचा असो या पोरीचा माय बाबा असो सगळ्याला तानं जेव्हा लगे जीवालं. पोरं कोणाचं काय सांगता, कोण कोणाला खोटं बोलतं, कोण फसवतं. माय बापाला फसवतात ना हो माय. आणि माय बाप लेकरावर विश्वास नाही ठेवणार तर काय ठेवणार आहे बाई. लय अवघड हो माय खरंच लेकराचं म्हणणं आजकालच्या. आपले लेकरं लहान आहे पाहू काय होईन ते काय पुढच्या पुढं पाहत बसू जे जास्त पाहत बसू. असं अजून प्रत्येक दिवस बदलते. आपल्या वेळेस कसं होतं, आपल्या वेळेस काहीच नव्हतं. आता असा धंदा आहे, पुढं काय होतं काय माहित. जीवनाचा आनंद घ्या, असंच राहा. गंगा असा विचार करू नको तू. ये नका समजू लय अवघड जमाना आहे बरं. दुसऱ्यासोबत जर वाईट केलं आपलं पण वाईटच होतं. दुसऱ्याची चुगली गेली तर लोक पण आपल्या चुगल्याच करते ना. थोडं काही खरी गोष्ट सांगा तरी खरी गोष्ट सांगायची. आज तुपली मी तसं नाही म्हणत. ते पप्प्या चिंगीला ते खरं असं मारलं असं पप्प्याने डोळा चिंगीला. पण मग कसं असा बोबाटा करणं चांगला नाही ना. जे होईन ते पाहू. कारण की बायाला चुगल्या करतात थोड्याफार सांगत असते. पण शांताबाई ही आपली चांगली बाई आहे. त्या बाईबद्दल वाईट बोलू नये. ते पोरगं माहिती ना सगळ्या गावाला माहिती पोरगं किती सज्जनी. ती पोरगी चांगली कोणाच्या लेकी बाईबद्दल वाईट म्हणू नये. पण मग झालं असं काही आपण पाहू ना. पण असं डायरेक्ट लोकांना नाव ठेवणं चांगलं नाही. लोकाला आपल्या डोळ्यानं ऐकूच तर ते त्याच्या तोंडात सांगूच तर सगळ्या गोष्टी घडूच तर कोणीच कोणावर विश्वास ठेवू नये सांगू नये. मला ना तुला काहीच पटलं नाही. मारला असं डोळा मारू दे. आपल्याला काय करायचंय पाहू. होईन जे होईन ते होईन पाहत बसू. आहे बाई आपण जर लोकांचं वाईट पाहिलं तर आपलंच पहिलं वाईट होतं. लोकांच्या बद्दल जर आपण वाईट विचार केले, वाईट निगेटिव्ह थॉट ठेवले तर आपल्याबद्दलच निगेटिव्ह होते. त्यासाठी चांगला विचार करायचा, चांगलं हे करायचं आणि आपले चांगले कर्म करत राहायचं. चांगलं कर्म केलं चांगलं फळ नक्कीच भेटतं.